ते गावाला आहेत, परंतु जेव्हा जेव्हा ते येत आहेत तेव्हा मात्र YBCC टीमचे एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सिनियर आहेत आणि भरपूर अनुभव आहे त्यांना, आणि ते मात्र आज या घडीला जर पाहिलं तर सध्या गावाला आहेत. इथून आपण पाहतोय सुमित एका बाजूला, राहुल, हे दोन फलंदाज आहेत. आणि इथून आपण पाहतोय सुरुवात अजूनही झालेली नाही. एक चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट होता, दुसरा चेंडू जर पाहिला तर थोडासा वाईड लाईन आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव झाले एक्स्ट्राच्या रूपाने. इथून आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर च्या पद्धतीने म्हटलं जातं ना, एक वेगवान चेंडूला एक चांगला चेंडू कोणता असेल तर परफेक्ट यॉर्कर तो मात्र या ठिकाणी वापरला गेलाय. एक सिंगल रन्स या ठिकाणी आता मात्र बॅटमधून येतोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा. सध्याच्या घडीला आपण पाहतोय शिवराज्य वेऊर थोडासा बॅकफुटला आहे, परंतु 2021-22 त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग आणि आपल्या टीमला दर्शवलं होतं. आणि तोच संघ आपण पाहतोय सध्या आपण पाहतोय थोडासा झुंजतोय. इथून आपण पाहतोय राहुल माली पुन्हा एकदा चेंडू अनिकेत राऊत आहेत. आपण पाहतोय कूल कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन वाढेल. नोचा कॉल आहे पंचांचा. इथून आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मात्र मोजले जाईल. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. 2च चेंडू झाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू होता, सन्मानदायक खेळला गेला. राहुल नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजी करताना. ही पूर्ण टीम आपण पाहतोय आज शिवराज्य वेऊर टीम ज्या पद्धतीने आज पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये डगआउटमध्ये आहेत आणि आनंद घेत आहेत. टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळत आहे. आणि का नाही, आपल्या टीमला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि तेच इथे मात्र करताना, कारण की त्यामध्ये जर पाहिलं तर फलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास वाढला जातोय. तुम्ही पाहतोय 4 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा राहुलवर अटॅक केलाय. या चेंडूवर सुमित दुबे ब्रँड ऑफ वेऊर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका, चौकार. थँक्यू. धनराज शेठ यांच्याकडनं 3 बॉल 3 चौकाराला आहेत 1000 रुपये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. ही खासियत राहिली सुमित दुबेची. नक्कीच त्याची खेळीला पाहिलं तर जेव्हा जेव्हा आक्रमणासाठी त्याला जाणलं जाते तेव्हा आक्रमण करत असतो, परंतु चांगल्या चेंडूला एक पुन्हा थांबवतोय. समीर जाधव यांच्याकडनं प्रत्येक 4ला 200. SG बाटकडनं प्रत्येक 4ला 200. सलग 3 मारले तर 2000. SG बाट. नक्कीच आज टीम ओपन झालेत म्हणायला हरकत नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू देखील आपण पाहतोय थोडासा पायात टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 10 धावा बिनगडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय कुठलीही गडी बाद झालेला नाही. चांगली फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्क्रीनवर. गतीश राऊत आपण पाहतोय. हे पूर्ण फॅन्स फॉलोअर्स आहेत. हार्दिकला देखील आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी उपस्थित होत असताना. विकी शेळके आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने आज मजा घेत आहेत. मयूर आहेत. हे उबरोळीचे सर्व फॅन्स फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेत. वेलकम आहे तुमचं. सतोय आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर आता मात्र अनिकेत राऊत, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनिकेत राऊतने नक्कीच इथे कळवलं की आपला अल्लालीचा संघ आहे, अल्लालीचं नाव चांगलं करायचं आणि त्यासाठी आलोय. परंतु इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू पकडायचा होता. तिथे मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. नीरज होता. नीरज एक चांगला खेळाडू आहे ज्याच्याकडे चांगलं पाहिलं जात आहे, परंतु आज त्याच्याकडून थोडीशी चुकी होत आहे. याही वेळेस आपण पाहतोय ऑन साईड रिजनला चेंडूला खेळलाय. सिंगल रन्स मिळेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर झोनकडे वळवलाय. 1 रन्स मिळेल. एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 15 धावा. चांगली धावसंख्या आता मात्र नक्कीच उभारताना सुमित एका बाजूचा आहे. पूर्ण पारीला सांभाळतोय तो. फटका सुटे काय क्रॅकिंग फटका.
ही ओळख आहे सुमित दुबेची. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय मैदानामध्ये त्याच्याकडून निघालेला फटका जर पाहिला तर क्रॅकिंग असतो आणि तो चौकार पार असतो. चेक चेक लगातार 3 चौकार आले तर आता 5,000 झालेत. रॉयल शेठ माणूस धनराज शेठ यांच्याकडनं आपण पाहतात 5,000. त्यानंतर सलग 3 चौकार समीर जाधव 2,000. त्यानंतर SG बाट शुभम प्रत्येक चौकाराला आपण पाहतात 200 आणि सलग 3 आले तर 2,000. म्हणजे सलग 3 चौकार जर आले तर जवळपास 10,000चा हिशोब आहे. कदाचित ही ऊर्जा दिली जाते मैदानाच्या बाहेरून, परंतु सुमित एकच विचार करतोय की मला माझ्या टीमसाठी चांगल्या धावा बनवायच्या आहेत. इथून लालच जर केली तर नक्कीच कदाचित अपयश ठरेल. याआधी देखील आपण पाहते मोठमोठे खेळाडू जर पाहिले तर या स्पर्धेमधून थोडेसे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले. इथून मेहनत करावी लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही खेळतायत 21 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस चेंडूला सोडलाय धीरज मोरे म्हणतायत यस वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजले जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 22 धावा. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळला. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा सिंगल रन्स खूप महत्वाचा आहे आणि सिंगलने जर पाहिलं तर धावा बनवल्या आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक 2चा खेळ झालाय. इथून आपण पाहतोय 11.50च्या सरासरीने संघ खेळताना पाहायला मिळत आहेत 23 धावा. या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे समीर दादा आणि तेच आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतायत. आज ज्या पद्धतीने ही टुर्नामेंटचं आयोजन आणि या आयोजनामागची मेहनत जी आहे ती पूर्ण त्यांची आहे. चला आता शिवराज्य वेऊर जो संघ खेळतोय सुमित दादा प्रतिष्ठान SG बाट या जो संघ आपल्याला पाहायला मिळते तो जर हा मॅच जिंकला तर यतीन पाटील यांच्याकडनं 5,000, करण ठाकूर यांच्याकडनं 5,000, प्रेम मोरे यांच्याकडनं 5,000, चंदन मोरे साहेब जेई यांच्याकडनं 5,000, शेठ धनराज यांच्याकडनं 5,000, ऋत्विक जाधव अण्णा यांच्याकडनं 5,000, SG बाट शुभम यांच्याकडनं 5,000 आणि मयूर भागवत यांच्याकडनं आपण 5,000. म्हणजे जवळपास 40-45,000चा हा टाइम आहे जर जिंकलात तर. आणखीन कोणी बाकी असतील अहेरमध्ये नाव देण्यासाठी तर तेही देऊन टाका. साहिल यांच्याकडनं आहेत. आणखीन मोहित कुसबा यांच्याकडून देखील आपण पाहतो 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. 3 चेंडूवर 3 चौकार. आज प्रत्येकाने आपलं आपलं ATM खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ओपन केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तारीख जर पाहिली ना 21-22 तर थोडीशी खर्चिक असते आणि पगार देखील झालेला नसतो, परंतु आज प्रत्येकाचा पगार जो गेल्या महिन्याचा साठवून ठेवला आहे आणि तो इथे खर्च करताना पाहायला मिळत आहेत. जाऊया पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते जिथे राहुल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुमित आहे. राहुल माली याचा पुढचा चेंडू आपण पाहतो. या चेंडू अगदी वेगवान आहे. चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर थेट अनिकेत राऊतच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर जर पाहिलं तर प्रत्युत्तर दिलं नाही ते म्हणजेच फलंदाज राहुल यांनी. इथून आपण पाहतोय चेंडूला चॉप करतोय. चेंडू चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन आहे तिथे. एक सिंगल रन्स मिळाला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 25. 25 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. इथून हे पुढचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल एक्सप्रेस चेंडू असतील. ज्या पद्धतीने आपण नेहमीच नाव घेतो एक्सप्रेस गोलंदाजांचं. पालघरमधील प्रामुख्याने 2 गोलंदाज जे पाहिले जात आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटवर फक्त चेंडू त्याला दिशा दिली. चेंडूला 1 रन्स निवडला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय आतापर्यंत 26 या आकड्यावर. सुमितचं कौतुक करीन. सुमित ज्या पद्धतीने केलाय 10 चेंडू नक्कीच केलाय, परंतु 10 चेंडूमध्ये त्यांनी 14 धावा बनवून आपली पकड थोडीशी बनवायचा प्रयत्न केलाय. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 50 ते 55 धावा नक्कीच बनवू शकतायत इथून अशा पद्धतीने खेळल्यानंतर. या चेंडूवर जर पाहिलं तर थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय अगदी डॉटच्या स्वरूपामध्ये. आपण पाहतोय अनिकेत राऊत यांच्या हातामध्ये. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट होत आहेत. आजचे बड्डे बॉय कालचे बड्डे बॉय आपण पाहिले ज्यांचं सेलिब्रेशन केला. व्हॉइस ऑफ पालघर उत्कर्ष पाटील देखील आपण पाहतोय मेन स्क्रीनवर. खऱ्या अर्थानं आज ज्यांचं नाव घेतलं जातंय आणि शेठ धनराज खऱ्या अर्थानं तो आलाय आणि तो काहीतरी घेऊन आलाय आणि आमचे ते आलंय अनुज मोरे व्हॉइस ऑफ बदलापूर. याही वेळेस आपण पाहतोय फटका मारलाय जबरदस्त फटका क्रॅकिंग आणि धनराज साहेबांचा नाद खुला. इथून पाहतोय धनराज साहेब आलेत आणि त्याने आणलंय
थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर सुमित आता मात्र वेगळ्या फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. क्रॅकिंग फटके मारण्यामध्ये आता मात्र त्याने निर्णय सुरू केलाय. इथून जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. धावसंख्या वाढवले खूप चांगल्या पद्धतीने. जसं तिसरं षटक पूर्ण झालं, चौथ्या षटकाची सुरुवात झाली. अनिकेत राऊत यांच्यावर थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. अनिकेतचा जर विचार केला तर आपण पाहतोय 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ केलाय त्यांनी. 18 धावा दिल्या आहेत. याही वेळेस आपण पाहतोय थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला पकडतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळतंय. 32 रन्स, 32 धावा, 3.3. कारण रन रेट जर पाहिलं तर 9.14चा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस फटका नव्हता. आपण पाहतोय खेळायचा होता ऑन साईड रिजनला मिडविकेटच्या दिशेने, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू पाहावर लागतोय. सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आणखीन एकने वाढेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत दर्शवलंय दोन्ही फलंदाजांनी. राहुल एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला चांगला फटका मारला. तिथे मात्र कन्वर्ट करायचा होता चौकारामध्ये, परंतु तुर्ताच आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला अडवलं आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. याही वेळेस स्लोवर चेंडू होता. तिथे आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आर्य याच्या माध्यमातून चेंडूवर आला होता. थोडासा लेझी झाला, अन्यथा ॲक्युरेट पैकी जर स्टंपवर असती तर मात्र नक्कीच इथे राहुलला माघारी परतावं लागलं असतं. इथून ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक जर पाहिलं तर कंप्लीट झालेत, ते म्हणजेच अनिकेत राऊत यांचे. आणि धन्यवाद. इथून मला देखील आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्राऊड फील होतंय की आज मुख्य स्क्रीनवर माझं देखील आज फोटो नक्कीच लागला जातोय. थँक्यू. चांगली धावसंख्या आता मात्र उभारली गेले. नीरज राऊत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस नीरजवर अटॅक केलाय, परंतु तिथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. राहुल खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय. पूर्णपणे जर पाहिलं तर गोलंदाजाला सपोर्ट या ठिकाणी नक्कीच येईल. तुम्ही क्षेत्ररक्षण दर्जा वाढवतायत. पुन्हा एकदा अनिकेत राऊत आपण पाहतोय इथून चांगला स्टॉप केलाय त्यांनी. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवला. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. सुमितचं कौतुक करेन. सलामध्ये त्यांनी 22 बनवल्यात. संघासाठी योग्य तो बॅटिंग. इथून मात्र आता पाहतोय राहुलला इथे बाद व्हावं लागतंय. फटका सजवायचा होता, इथे खेळायचं होतं, परंतु तिथे आपण बघतोय अनिकेतच्या सरळ हातामध्ये जाऊन चेंडू टाकतोय आणि पहिला गडी बाद होताना आपल्याला 36 या आकड्यावर. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज उपाध्ये. आहा, पहिला चेंडू खेळतोय. पहिला चेंडू नक्कीच थोडासा घाईत होता मी म्हणेन. ज्या पद्धतीने चेंडू खेळला गेला कदाचित सुमितकडे लक्ष होतं. आणि आज थोडंसं अंडर प्रेशर असेल, कारण की आपल्या घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर खेळताना आज प्रत्येकासमोर, परंतु इथे चुकी केलंय. कदाचित शॉट सिलेक्शन थोडासा खराब राहिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे बाद होताना आपल्याला हे थोडंसं प्रयत्न होते त्यांची की पहिल्याच चेंडूमध्ये मोठा फटका मारून चांगली धावसंख्या उभारावी. इथून ऋषी आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॅटर हा देखील आहे, परंतु यावेळेस सुमितला साथ देणं खूप गरजेचं आहे. सुमितची बॅटिंग खूप चांगली झाली. आतापर्यंत सुमितने 16 मध्ये 22 बनवले आहेत. इथून 4.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. नीरजचं देखील कौतुक करीन. नीरजने आतापर्यंत एकच रन्स खर्च केला आणि 2 गडी हे महत्वाचे मैदानाच्या बाहेर पाठवले आहेत. हा पुढचा चेंडू आपण पाहतोय चांगला फटका होता. तिथे मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. रन्स मात्र सिंगल घेतलं जाईल. या सिंगलच्या मदतीने इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहतोय 5चा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा. दोन्ही बॅटर आपण पाहू शकतायत. सुमित मेहनत घेतोय या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शिवराज्य वेऊर हा संघ
आज ज्या पद्धतीने खेळला जातोय आणि या 3 बॅट्स आणि आमच्या क्रिस्टल ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन मध्ये. इथून पाहतोय आपण नवीन गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर ऋषभला आणलंय. एक यंग टॅलेंट आहे. कुशल राऊत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या टीम सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची देखील टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. अल्लाल चषकामध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन कुशल राऊत यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं होतं. अनिकेत राऊत यांच्या सोबत खूप चांगलं कार्य कुशल आपण फ्रेम मध्ये पाहू शकतायत त्यांना. एकविरा एंटरप्राइजेस चे प्रॉपरायटर म्हणून कुशल राऊत यांना आपण पाहतोय. त्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका खेळलाय समोरच्या दिशेने. तिथे अनिकेत आहे. कुल माइंड चेंडूला पकडतोय. त्यानंतर सरळ पैकी करतोय. इथून आणखीन एक विकेट मिळेल. ऋषीचा या ठिकाणी येणं एक सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न केला परंतु इथून अयशस्वी. गडी बाद. थँक्यू. रोहित आलाय आपण पाहतोय फलंदाजीसाठी. इथून आता सुमितला साथ आहे ती एखाद्या चांगल्या फलंदाजाची. कारण की विचार केला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका खेळलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. नक्की चर्चा केली जाईल कारण की इथून 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. धावसंख्या झाले 38 धावा. कुठेतरी प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं होतं 50च्या घरात जाईल परंतु त्याच वेळेस नीरज आला. नीरजचं खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट देखील डाऊन झाले. इथून आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी केले मागच्या ओव्हरमध्ये. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर फुलटच करून खेळायचा होता. चेंडू चाललाय अगदी पायावर आदळतोय आणि तदनंतर आपण पाहतोय यस बाद आहे का फलंदाज बाद आहे. इथून मात्र दर्शवतायत रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेतलाय नक्कीच. आपण पाहतोय DRS ची मागणी केली. तिथे आमचे पंच बिझी होतील. फलंदाज OUT आउट. डायरेक्ट स्टंपला हिट होतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे फलंदाज बाद झालाय. आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन मध्ये ज्या पद्धतीने दुसऱ्या अँगलने पाहिलं तर क्लिअरली स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. हा पहा डायरेक्ट स्टंप हिट होतोय. कधी बाद. सोनू इथून आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज होताना. हा चेंडू सिंगल रन्स घ्यायचा आहे. ही एक चांगली सुरुवात कारण की सोनूने जर पाहिलं तर विचार केला सुमितची बॅट चांगली लागली. इथून सुमितला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे. येणारे 2 चेंडू जर पाहिले तर सुमित आता मात्र कशा पद्धतीने केलेले हे देखील पाहणं गरजेचं आहे. 39 धावा स्कोर कार्ड बरं आहे. इथून जर एक जर चौकार आली तर एक चांगली धावसंख्या नक्कीच उभारू शकतायत शिवराज्य वेऊर संघ. फटका आलाय परंतु इथे चेंडूला पाठवलंय अगदी थांबवलंय. खूप गुड स्टॉप. कदाचित प्रेक्षकांच्या टाळ्या नक्कीच आपल्याला वाचताना पाहायला मिळाला कारण की स्टॉप त्या पद्धतीने केलाय. याही वेळेस आपण पाहतोय कडक प्रहार परंतु राहुल त्या ठिकाणी आहेत. भिंत उभी आहे आणि त्याचमुळे ही भिंत पार करू शकत नाहीये तेच दर्शवलंय. एक सिंगल रन्स मिळतो. 40 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय.
थँक्यू व्हेरी मच. नाण्याची एक बाजू आपण पाहिली 40 धावांची होती. आता मात्र त्याचा पाठलाग करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. संघ अळल्याली संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरेल. संघ माळलेली संघ दोन फलंदाज यावेळेस घ्या ताबा घ्या, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चांगल्या खेळला सुमित या ठिकाणी एकट्याने बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने केले. पण तो आज प्रेक्षक वर्ग देखील आज प्रत्येक स्टँडमध्ये त्याच संख्येने बसलेले आहेत, आनंद घेत आहेत या टुर्नामेंटचा. आणि आज प्रत्येक प्रेक्षकांची योग्य ती व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली. चला चेंडू द्या, चॉईस असेल. आमच्याकडे तर आपण पाहतोय संघ माळल्याली संघ इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर आर्या नचिकेतजी गावड आणि मितेशजी पाटील मिंकी दादा यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या. नचिकेत म्हणजे एचजी बॅट्सचे प्रॉपरायटर आपण पाहतोय शुभम यांचे छोटे बंधू, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होत असताना. आणि मितेश पाटील मिंकी दादा ज्यांना आपण नक्कीच पाहिलंय ते देखील या ठिकाणी उपस्थित होतात. या आपण मुख्य व्यासपीठावर. तर आपण पाहतोय आर्या सुरुवात करेल. दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू राहुलच्या माध्यमातून पहिला चेंडू खेळलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर इथून सरळ सुमितच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. कुल कप्तान अनिकेत राऊत आपण पाहतोय त्यांनी आताच या टुर्नामेंटमध्येच घोषणा केली की येणाऱ्या सीझनमध्ये अगदी नोव्हेंबर डिसेंबरची तो काळ असेल आणि त्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा अंडरम बॉक्स क्रिकेटचा महासंग्राम ज्याला मांडलं जात आहे तीच टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण ती चर्चेत ठेवणार आहोत. त्याचं ग्राउंड कोणता असेल, ती कशा पद्धतीची असेल. मागच्या कालावधीमध्ये ती टुर्नामेंट झाली होती, खूप सारं प्रेम मिळालं होतं, खूप चर्चा झाली होती. आणि तोच खेळाडू इथून जर पाहिलं तर अनिकेत राऊत सुरुवात करतोय. चांगली बॅट आणि चांगली सुरुवात म्हणेन, चौकाराने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण, चौकार. थँक्यू. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनिकेत सोबत आपण पाहतोय आर्या आहे. पंकज पाटील देखील असतात या टीममध्ये. जेव्हा जेव्हा आपण पंकज पाटीलचं नाव घेतो तो देखील एक मोठं नाव आहे. आणि आज या टुर्नामेंटमध्ये ते नाही आहेत. इथून बैठकपटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 1 वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोचतोय आतापर्यंत जर पाहिलं तर धावफलकावर जाऊन पोचतोय 6 धावा. चांगली धावसंख्या इथे मात्र उभारली गेली. 40 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा परतफेड म्हणून दिलाय. पुन्हा एकदा आर्या देखील आपण पाहतोय हा फेवरेट शॉट आहे आर्याचा. ज्यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने तो खेळतोय, कन्फर्म चौकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय की हा कन्फर्म चौकार मारेल. तेच मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस सोडतोय चेंडूला. चेंडू चाललाय वाईटच्या रूपाने. हा एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी मिळेल. एस्टनच्या मागे आपण पाहतोय सूरज उपाध्याय ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली या टुर्नामेंटसाठी. सूरज उपाध्याय आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ढकलण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र डिक्लेअर झोनकडे चाललाय. आमचे प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेताना, कारण की या टुर्नामेंटमध्ये सर्वच काही दिलंय. आज प्रत्येकाला मॅन ऑफ द मॅच म्हणून बॅट्स मिळते एचजी बॅटच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे लकी कुपन्स देखील आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये 4 गोष्टी 4 वस्तू जिंकण्याची इथे मात्र आपण पाहतोय संधी मिळाली. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळतोय. तिथे सुमित खूप वेगाने या चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला.
चेंडू जर पाहिला तर सिंगल रनसाठी जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोचते 9 या आकड्यावर. मितेश प्रभाकर पाटील आपण पाहतोय, मिंकी दादा आपण ऑन स्क्रीनमध्ये पाहू शकतायत आणि त्यांच्यासोबत अगदी पाहू शकतायत नचिकेत गावड जे एच जी बॅटचे प्रॉपरायटर आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थोडीशी चर्चा करतायत उत्कर्ष पाटीलच्या सोबत इथून मितेश पाटील. कदाचित त्यांची देखील टुर्नामेंट आपण उमरोळी गावामध्ये जर पाहिलं तर नाईट टुर्नामेंट, आणि ती नाईट टुर्नामेंट कुठेतरी हरपले गेले असं मी म्हणेन उमरोळी गावामध्ये. खास करून मिंकीला मी म्हणेन की तुम्ही थोडंसं पुढाकार घ्या आणि ही टुर्नामेंट आपल्या गावाची एक नक्कीच ओळख आहे, ती ओळख पुन्हा एकदा नक्कीच घडवण्याचा प्रयत्न करा, हेच सांगेन मी. आणि इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय जो 1चा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर जरी पाहिली तर 9 धावा, 6च्या सरासरीने जर पाहिलं तर आता मात्र रिक्वायर रन रेट तुम्हाला खेळावं लागेल. चेक. जाऊया व्यासपीठावरती आणि स्वागत आणि सन्मान. मी ऋत्विक जाधव अण्णा यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य श्रीयुत मिंकी दादा यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करावा व्यासपीठावरती. मिंकी दादा तेही मात्र एक युवा तडफदार नेतृत्व उमरोळी गावातून प्रभाकरजी पाटील यांचे मात्र चिरंजीव, आणि त्यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होईल आमच्या व्यासपीठावरती. या मिंकी दादांचा आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आणि त्याचबरोबर आपण आणखीन एक स्वागत देखील घेणार आहोत, परंतु प्रथमतः मिंकी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान होते आहे. मायाची उबदार शॉल. नक्कीच मी एक सांगू इच्छितो, उमरोळी महोत्सव मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वाधिक वाटा आज मितेश पाटील यांचा राहिला. त्यांच्यामुळे आपण पाहतोय उमरोळी महोत्सव आज खऱ्या अर्थाने संपूर्ण पार पडला गेला, अशी मितेश पाटील यांची ओळख आहे. त्याचबरोबर नचिकेत गावड आपले शुभम यांचे बंधू, त्यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय, प्रेमला प्रेम तुमच्या शुभ हस्ते आपण नचिकेत गावड याचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान हे व्यासपीठावरती करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज उपाध्याय आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आलाय, पहिला चेंडू जर पाहिला तर वाईट +1. आज काय घडतंय नक्की खऱ्या अर्थाने विचार केला होता, सूरज मैदानात उतरल्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग दाखवेल, खूप चांगली फलंदाजी करेल, प्रेक्षकांना नक्कीच इथून मजा येईल, परंतु आज थोडंसं नाराज केलंय असं मी म्हणेन. फलंदाजीतून थोडासा नाराज. आता मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिला चेंडू तर खूप चांगला टाकला, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, परंतु तिसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडीशी खर्चीकरण होताना आतापर्यंत जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या आहेत 2 चेंडूमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा स्कोर कार्डवरती. रिक्वायर रन रेट आता मात्र आपण पाहतोय 6च्या घरात पाहायला मिळतोय, जिथे अनिकेत आहेत कूल माइंडेड आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला आर्य देखील त्यांना साथ देताना तो देखील चांगली बॅटिंग करेल ही अपेक्षा आहे आपल्या टीमची, संगम अल्ल्याली टीमची. आज समर्थक देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संगम अल्ल्याली, खास अल्ल्याली गावावरून या ठिकाणी खूप प्रेम दिलंय या टीमला. याही वेळेस आपण पाहतोय या चेंडूवर वाईटचा इशारा आलाय. आणि अनिकेत राऊतचं मी किस्सा सांगेन, ज्यावेळेस पंचाळीचं तो क्रिकेट पंचाळीची जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थाने अनिकेतला ग्रामीणमधून प्रवेश दिला होता आणि हा चौकार आलाय. नक्कीच हा चौकार येतोय. थँक्यू व्हेरी मच. तर नक्कीच अनिकेतचा किस्सा सांगेन, ज्यावेळेस संतोष स्मृती चषक पंचाळीमध्ये अल्ल्याली गावाला जर पाहिलं तर ग्रामीण पॅनलमधून संधी दिली होती आणि तदनंतर तो सस्पेन्स होता खऱ्या अर्थानं, जेव्हा बरेच सारे ऑब्जेक्शन झाले या टीम बाबतीत. तदनंतर जेव्हा तो संघ टॉप 4मध्ये पोचला गेला, जी रक्कम होती 10,000 रुपये, परंतु अनिकेत राऊतने त्याच्या खिशामधून जर पाहिलं तर तब्बल 20,000 रुपये आणखीन खर्च करून आपल्या टीमला देखील 10,000 रुपये दिले. आणि त्या संतोषच्या अगदी पत्नी होत्या, मुलगा होता, त्याला देखील तब्बल 20,000 रुपये. अशा पद्धतीचे खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेटर आणि त्याहूनही जर पाहिलं तर चांगला समाजसेवक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर त्यांनी आपली त्याच्या मागची जी एंट्री घेण्यामागचं कारण होतं ते देखील स्पष्ट केलं होतं की मला फक्त त्या टुर्नामेंटच्या बाबतीत फक्त हिस्सा घ्यायचा आहे आणि कुठेतरी हिस्सा घेऊन त्या परिवाराला काहीतरी मदत करता येईल, याचंच एक मुख्य कारण ते बनले होते. त्यासाठी खरोखरच हॅट्स ऑफ असेल त्यांच्या कामगिरीसाठी. अशा बरेच कामगिरी त्यांनी केल्या आहेत. पुन्हा एकदा फटका इथे पाहतोय समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु
चेंडूवर राहुल आलेत, चेंडूला अडवत आहेत. 19 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. इथून आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट होईल. एकोणीस धावा आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा आल्या. शेवटचा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. थोडंसं करेक्शन केलं गेलं पहिल्या ओव्हरमध्ये 9. याही वेळेस आपण पाहतो वळून मारण्याचा प्रयत्न आहे, तिथे मात्र थोडंसं आपण पाहतो फेकी करावं होती. चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स येईल. सिंगलने इथून मात्र आर्य आपण पाहतोय अनिकेतला स्ट्राईक देण्याचं काम करतोय. परंतु येणाऱ्या कालावधी देखील आर्यला देखील पाहिलं जातंय. आर्य देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करतोय. परंतु त्याची बॅट अजूनही लागलेली नाही आहे. अनिकेत खेळतोय 7 मध्ये 8, तर दुसऱ्या बाजूला आर्य 6 मध्ये 8. या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत 2 फलंदाज. दुसऱ्या बाजूला प्रयत्न चालू आहेत धाबा रोखण्याचा. हा फटका खेळलाय, चेंडू चाललाय. ऋषी त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स मात्र जर पाहिले तर पुन्हा एकदा सिंगलने थेंबे थेंबे तळे साचे, याच पद्धतीने मी म्हणेन आतापर्यंत रन जमवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 21 धावा झालेत. 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर थोडासा अजून डाऊन होता ना, 5.45 6 वर होता, आता थोडासा डाऊन झालाय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो प्रत्येक चेंडूवर आता रन्स येण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. आणि आणखीन एक सिंगल. ह्या रन्स तुम्हाला रोखाव्या लागतील शिवराज्य वेऊर संघाला. जर तुम्हाला जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये राहायचं असेल, तर आता मात्र थोडीशी जो आपण पाहतोय प्लॅन ए फ्लॉप झाल्यानंतर आपण प्लॅन बीचा नक्कीच विचार करतोय. तोच प्लॅन बी आता मात्र तुम्हाला वापरावा लागेल. थोडंसं क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. इथून आपण पाहतोय अनिकेत याही वेळेस खेळतोय फटका सुरेख. या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार मिळेल. चांगला गॅप पाहायला मिळाला. सुमित होता, ऋषी होता, त्याच्या गॅप मधून चेंडूला काढला. चांगला फटका कन्वर्ट केला 4 धावांसाठी. थँक्यू. या चौकाराने जर पाहिलं तर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर, जिथे आपण पाहतोय 41 धावांचं टार्गेट आहे. अनिकेतची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केले, टीमला सावरलंय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी. कारण की बिनबाद आतापर्यंत 26 धावा बनवल्या आहेत. 2.4 चेंडूचा खेळ इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 41 धावांचं टार्गेट आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर तो पुन्हा एकदा डाऊन झालाय. जो 6 वर होता तो आता मात्र 4.50 वर आलाय. इथून गोलंदाजीतून जर पाहिलं तर कमीत कमी धावा टाकाव्या लागतील तुम्हाला. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा आता मात्र सिंगल. पहा अनिकेतने हेच ठरवलंय, एका ओव्हरमध्ये 1 चौकार आणि उर्वरित जे चेंडू 5 आहेत त्यामध्ये 5 धावा. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 9च्या सरासरीने खेळताना आतापर्यंत आपण पाहतोय ही धावसंख्या ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते. 9.53च्या सरासरीने खेळताना संघ पाहायला मिळतोय 27 वर पोहोचलाय. एका बाजूला आर्या, दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि राहुल. इथून तुम्हाला डॉट चेंडू जास्तीत जास्त टाकावे लागणार आहेत. प्रत्येक चेंडूवर सिंगल हे मात्र रोखावे लागतील. याही वेळेस आपण पाहतोय फटका तर खेळला होता, तिथे मात्र सोनू चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर आता मात्र 3चा खेळ
3चा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळते. 41चा टार्गेट आहेत. म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 14. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर साबू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा झाल्या आहेत. तिथून आपण पाहतोय गोलंदाजी आता थोडीशी तुम्हाला स्ट्रॉंग करावी लागेल. यावेळेस सिंगल रन्स मात्र रोखू शकणार नाही आहे. चांगला फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिथे बैठक फटका म्हणून या ठिकाणी पसंदीदा आहे दोन्ही फलंदाजाचा. आर्य देखील आपण पाहतोय हा बैठक फटका चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळत आहेत आपण. त्यानंतर आपण पाहतोय अनिकेत राऊत हे देखील बैठक फटका चांगल्या पद्धतीने खेळतायत. तेच दोन्ही फटके आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या आणखीन एकने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिले तर 28 वर जाऊन पोहोचतोय. 17 मध्ये 13 बनवायचे आहेत. 13 धावा आहेत. 13 धावा मात्र आपण पाहतोय सहजली सिंगलने बनवू शकतायत. परंतु आता मात्र टीम वेऊर जर पाहिलं तर शिवराज्य वेऊर संघाला कुठेतरी विकेट या ठिकाणी शोधावा लागेल. हो, पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळलाय. यावेळेस रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू. साबूची गोलंदाजी थोडीशी कमबॅकिंग राहील का? अशाच पद्धतीचे चेंडू तुम्हाला हातावे लागतील, जिथे डॉटची संख्या नक्कीच पाहायला मिळेल. कुठेतरी चेंडू आणि रनांमधला जो फरक आहे तो कुठेतरी रन्स कमी आहेत, चेंडू जास्त आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून ते तुम्हाला कव्हर करावे लागतील. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन एकने वाजते. 29 धावा. आता मात्र 15 मध्ये 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आपण पाहतोय हे टुर्नामेंट थँक्यू व्हेरी मच साबू. आपण पाहतोय आता मात्र 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती झाले. 3.3 चेंडूचा खेळ. आर्याचा विचार केला तर 10 मध्ये 10 बनवले त्यांनी. साथ देताना अनिकेतची आपल्याला पाहायला मिळते आणि तीच गरज होती. अनिकेतने आधीच सांगितलं होते की माझ्यासोबत ये, माझ्यासोबत माझी साथ दे, आणि त्याच पद्धतीने इथे मात्र खेळ करताना, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर आर्याने बॅट उचललेली नाही आणि सिंगलने अनिकेतला देखील स्ट्राईक दिले. परंतु अनिकेतला जेव्हा जेव्हा चान्स मिळालाय तेव्हा मात्र त्यांनी चांगली फटकेबाजी केली. अनिकेतचा विचार केला तर 12 मध्ये 16 बनवले त्यांनी. 30 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 11ची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र थोडीशी नजरा मिळत आहेत आर्याची आणि अनिकेतची की आपल्याला पाहायला मिळाली. अरे अनिकेत म्हणतोय की थांबायचं आहे, तुला विकेटवर थांबायचं आहे, चांगली बॅटिंग करायची आहे. आणि विचार केला तर डगआउटमध्ये राहुल सारखा एक चांगला फलंदाज तो देखील अजूनही बाकी आहेत. नीरज आहे, हर्षल आहे, हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात जे अपकमिंग बॅटिंगला येण्यासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात जे बॅट्समन आहेत. 31 धावा झाल्या आहेत. पण इथून विचार केला तर 2 फलंदाज ज्या पद्धतीने खेळतायत, मला नाही वाटत की येणाऱ्या फलंदाजीची गरज असेल. ज्या पद्धतीने खेळतात, कूल माइंडेड, खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळत आहेत. ही मॅच पर्यंत पूर्णपणे येण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला दोन्ही फलंदाजाचा. इथून चांगला फटका आहे. चेंडू चाललाय रोहितकडे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेकी होती परंतु कलेक्ट झाला नाही चेंडू. सिंगल रन्स मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते. आता मात्र स्कोर कार्ड एकंदरीत 32 या आकड्यावर. 32 रन्स. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 आणि 12 मध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. प्रेम मोरे आपण पाहू शकताय थोडंसं अनफिट होते. मागच्या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर थोडासा इन्सिडेंट झाला होता. फिल्डिंग करता वेळेस थोडीशी अनफिट पाहायला मिळाले ते, परंतु त्यानंतर देखील आपण पाहतो या चषकामध्ये मला खेळायचं आहे, मला फिट व्हायचं आहे आणि तेच करताना आपण पाहिलं. अगदी पहिल्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरले, पण तू हाडलक मी म्हणेन YBCC टीमचा, करणचा आणि पूर्ण टीमचा ज्या पद्धतीने आपण पाहिलं ती टीम
क्वालिफाय होऊ शकली नाही या टुर्नामेंटमध्ये. त्यांना तिथेच थांबावं लागलं. आणि या माता भगिनी आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत असताना. आज घड्याळात जर पाहिलं तर नक्कीच टायमिंग मी सांगेन की अगदी आपण पाहतोय 1:24 म्हणजे दीडचा टायमिंग झालाय, परंतु प्रत्येकाला ही मॅच हवीशी वाटते. कारण की ही पब्लिक ही क्राऊड वर्ग आपण पाहतोय, प्रत्येक स्टँड आज खचाखच भरलेला आहे. त्याच्या मागचं कारण हे आयोजन, हे नियोजन आणि अशा पद्धतीचे जे टुर्नामेंट असेल, बसण्याची व्यवस्था असेल, तेव्हा मात्र कित्येक लोक जे असतील ऑनलाईनच्या मदतीने अनेक टुर्नामेंट पाहत असतात, कव्हर करत असतात. परंतु मध्ये येऊन, इथे येऊन, ग्राउंडमध्ये येऊन हे पाहण्याचं एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ते आज प्रेक्षक वर्ग त्याचा आनंद, त्याचा लुप्त घेताना पाहायला मिळत आहेत. इथून सूरज आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर घेऊन येतील 5वं. यावेळेस पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा अटॅक केलाय, परंतु तो चेंडूला थांबवलाय. इथून रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू. आता मात्र 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सूरजला आता मात्र कमाल करावीच लागेल. या गोलंदाजीतून कमीत कमी धावा इथून मात्र द्यावे लागतील. प्रयत्न असतील सूरजचे. हो, फटका सजवलाय. इथे मात्र चान्स होता आणि चान्स सोडलाय क्षेत्ररक्षक. आता मात्र नशिबाची थोडीशी साथ दिली नाही असंच म्हणेन. कारण की अगदी अनिकेतचा विकेट आलाच होता पूर्णपणे. फक्त जर पाहिलं तर हातामध्ये तो घेतला नाही, सोडून दिला. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे आता नशिबाला दोष देण्यात काहीच अर्थ राहिलेला नाहीये. इथून संधी मिळाली, संधीचं सोनं करता आलं नाही. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पूर्ण टीम थोडीशी नाराज होताना, जिथे आपण पाहतोय विचार केला होता की गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. सूरज आपण पाहतोय यावेळेस 10 चेंडू आणि 8ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सिंगल सिंगल या ठिकाणी सिंगल मिळेल. कदाचित तो टर्निंग पॉईंट ठरू शकला असता जर विकेट आला असता, थोडंसं प्रेशर झालं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथून मात्र आपण पाहतो नवीन बॅट्समन आला असता, सेट होण्यासाठी थोडंसं टाइम लागलं असतं. आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं नाही. संधी मिळाली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. 9 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठीचं लक्ष्य. आता मात्र सिंगल सिंगल हे फेवरेट शॉट आहे. अनिकेत राऊत आपण पाहतोय जेव्हा जेव्हा बॅटिंगसाठी अंडरम बॉक्समध्ये जेव्हा गरज असते मोठ्या फटक्यांची, तेव्हा मात्र खुलके खेळण्याचा प्रयत्न करतायत. परंतु सिंगल रन्स अगदी चोरले जात आहेत असं मी म्हणेन. अनिकेत आणि आर्याच्या बॅटमधून 19 खेळतोय चांगल्या जिम्मेदारीने. आणि आमचे आगवणचे आनंद, वा, खूप चांगले आनंद घेताना या टुर्नामेंटचा. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला इथे पकडणं खूप गरजेचं होतं. पहा, सुमित दुबेने हा चेंडू सोडलाय, अगदी जवळून गेलाय, परंतु हा चेंडू पकडणं तितकंच गरजेचं होतं. पण आधीच कदाचित ते उजव्या बाजूला झुकले होते आणि त्याचमुळे अंदाज चुकला असं मी म्हणेन. 7 धावा अजूनही पाहिले तर 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत एक जिम्मेदारी कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे आता मात्र नक्कीच पाहिलं जाईल. 35-36 धावा झाल्यात. कोणताही गडी बाद करता आलेला नाहीये शिवराज्य वेऊर संघाला. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स कसा येऊ, मात्र तो पायावर लागून येऊ किंवा बॅटला लागून येऊ, परंतु सिंगल रन्स येणं खूप गरजेचं आहे. आणि तेच इथे मात्र नक्कीच दर्शवले अनिकेतने. कारण की चेंडू पडल्यानंतर सिंगल रन्स घ्यायचा आहे, दबावमुक्त फलंदाजी आपल्याला करायची आहे. आणि तीच मात्र इथे करताना, कारण की आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर चषक 2026 अगदी आपण पाहतोय उर्वार्धीचा कालखंड ज्या पद्धतीने पाहिलं जात आहे. कारण की यानंतर पाऊस आणि तदनंतर आपण पाहतोय अंडरम क्रिकेट कुठेतरी 2-3 महिन्यासाठी नक्कीच बंद होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेट असोसिएशन ज्या पद्धतीने तारखा घेतल्या जात आहेत, आज प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर तारखेसाठी नंबर लागले असतात पालघरमध्ये, तेच आपण पाहतोय.
6 मध्ये 4ची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने इथे खेळलाय, इथे चुकी केलंय का अनिकेत राऊत कुठेतरी प्रयत्न केला होता सिंगल रन्स घेण्याचा, कारण याआधी देखील असे प्रयत्न त्यांचे यशस्वी ठरले होते, परंतु इथून आपण पाहतोय हा प्रयत्न कुठेतरी चुकीचा होता. समोर मारला होता चेंडू आणि सिंगल रन घेण्याच्या प्रयत्नात अनिकेत राऊत बॅक टू द डगआउट. चांगला खेळला, परंतु 18 मध्ये 20 धावा बनवली. आपल्या संघाला जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने नेताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथून अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल माळी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याची बॅटिंग चांगली आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे जाणलं जात आहे. एक विकेट नक्कीच बाद झालाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 5 मध्ये 4 बनवायचे आहेत. शिवराज्य वेऊर संघाच्या विकेटचा जर विचार केला तर 4 गडी त्यांचे नक्कीच बाद झाले होते. इथून एकच गडी बाद झालाय, तो म्हणजेच संगम अल्ल्याली संघाचा. म्हणजे इथून जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 4ची आवश्यकता आहे. 3 जरी काढले विकेट न देता तर मात्र आपण पाहतो ही मॅच नक्कीच जिंकू शकते संगम अल्ल्याली संघ. थोडस इथून जर पाहिलं तर सापळा रचलाय म्हणायला हरकत नाहीये. कदाचित सोनूला थोडं पुढे आणलं होतं. आर्य आपण पाहतोय 13 मध्ये 13 खेळलाय. आता मात्र फलंदाजीसाठी इथून थांबवलंय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर थोडीशी बॅट जागा सोडली होती, कदाचित लक्ष नसावा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे आर्य थोडीशी जागा सोडतोय. पाच चेंडू आणि 4 धावा. अगदी सुरेख मॅच. कालच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं जी मॅच रंगली होती, मनोर विरोधात ती मॅच होती. खूप चांगल्या पद्धतीने सकाळी 7चा सुमारास आपल्याला पाहायला मिळेल. मनोर आणि उनबाट मधली मॅच काय जबरदस्त झाली होती आणि इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स घेतलाय. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आता मात्र 38 या धावसंख्येवर. 4 चेंडू आणि 3ची आवश्यकता. 4 मध्ये 3. आता पूर्णपणे जर पाहिलं तर फिल्डिंगची सजावट केली जाईल, जिथे आपण पाहतोय सिंगलसाठी आता मात्र रोखण्यासाठी हा प्रयत्न असेल. विकेटचा जर विचार केला तर 1 विकेट संघ अल्ल्यालीचा आहे आणि 4 गडी बाद झाले आहेत, ते म्हणजेच शिवराज्य वेऊर संघाचे. इथून आपण पाहतोय रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4 मध्ये 3. यावेळेस सिंगल रन्स घेतलाय, सिंगल रन्स चोरलाय मी म्हणेन. त्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटला कनेक्ट झाला नव्हता चेंडू, परंतु अंगाला कुठेतरी ब्रश झाला. लेग बाईच्या रूपाने रन्स मात्र काउंट केले जाते, जिथे सिंगल रन्स मिळेल. 39 धावा. आणि जे स्क्रीन ऑपरेटर आहेत त्यांना मी विनंती करेन की चेंडू टाकते वेळेस थोडेसे ब्लिंक करू नका, विनंती असेल. स्क्रीन ऑपरेटर प्लीज, जेव्हा चेंडू टाकतात ना तेव्हा तुम्ही ब्लिंक करू नका. ओके. 3 मध्ये 2ची आवश्यकता. यावेळेस हा रन्स खूप महत्वाचा. सिंगल रन्स घेतलाय आणि इथून जर पाहिलं तर कदाचित हा गडी देखील बाद झालाय का. गरज होती का आणखीन 1 रन्स घेण्याची, जिथे दुसरा विकेट आता मात्र माघारी परतेल. धावसंख्या जर पाहिली तर 39 धावांवर इथे पाहायला मिळते. कदाचित समोरच्या संघाचे 4 गडी बाद होते. इथून गरज नव्हती आर्याला, परंतु चुकीची इथे मात्र नक्कीच विचार आला मनामध्ये आणि तदनंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता. समीकरण आता मात्र पूर्णपणे बदलला जाईल, जिथे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता आहे. स्कोर लेवल आहे आपण पाहू शकताय. तिथून दोन्ही चेंडू जर पाहिले तर दोन्ही चेंडू डॉट आले तरी देखील आपण पाहतोय संगम अल्ल्याली टीम ही टीम विन होऊ शकते, कारण 2 मध्ये 1 धावाची आवश्यकता आहे. परंतु विकेट हे खूप महत्वाचे आहे. जर 2 चेंडूमध्ये 2 विकेट आले तर मात्र ही मॅच टाय होऊ शकते, पुन्हा एकदा बॉल आउट कडे जाऊ शकते. इथून आपण पाहतोय रिव्हर्सचा फटका सजवला, परंतु रन्स मिळणार नाहीये. नक्कीच मी म्हणेन आता मात्र संगम अल्ल्यालीला जास्त काही फरक पडणार नाही. या चेंडूवर जरी विकेट आला तरी संगम अल्ल्याली टीम ही जिंकू शकते, हेच मात्र सांगीन. हा चेंडू आता मात्र जर पाहिलं तर फक्त आणि फक्त डिपेंड्स करायचा आहे.
चेंडूवर काही जरी आलं, विकेट जरी आला तरी संघ मांडलेली टीम ही मॅच जिंकू शकते. आणि हा डॉट आलाय आणि विकेटच्या बळावर जर पाहिलं तर इथे मात्र संघ मांडलेली टीम ही मॅच जिंकते. खूप चांगली मॅच, खूप चांगली टफ फाईट आपल्याला पाहायला मिळाली. खास करून मी सुमित दुबेचं नाव घेईन, ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती या मॅच मध्ये. जर पाहिलं तर चांगला स्कोर बनवला होता, परंतु त्याला साथ देणारा कोणताही फलंदाज इथे मात्र पाहू शकला नाही आपण. आणि त्याचमुळे ज्या 40 धावा झाल्या आणि 40 धावांचं इथे मात्र आकडा पार केला गेला संघ मांडलेली संघाने. आणि या मॅचचा आपण लगेच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनिकेत राऊत ठरतोय, ज्याने 18 चेंडूमध्ये संयमी पाळी करताना 20 धावा बनवल्या